लहानपणापासून आपण काय म्हणून नाही पाहिलेलं आयुष्यामध्ये, ट्रॉमाज आहेत, भीती आहे, इन्सल्ट बघितलेला. इनर चाइल्ड हिलिंग म्हणजे नेमकं काय? वयाच्या 0 ते 7 वर्षापर्यंत त्या वयामध्ये आपण जे बघतो, पाहतो, फील करतो ते अंतर्मनामध्ये एकदम रजिस्टर होऊन जातं. खूप वेळेस असं होऊन जातं की स्ट्रेस किंवा डिप्रेशन एवढं जास्त असतं की माणसाच्या मनामध्ये सुसाईड करण्याचा देखील विचार येतो. तर सुसाईडमध्ये काय होतं, त्यांच्या मूलाधार चक्र, बेसिक चक्रामध्ये हे थॉट्स असतात, कारण तिथे फिलिंग ऑफ सेक्युअर हे फंक्शन जे असतं ते करतं. अशा बऱ्याच वेगळ्या फंक्शन्ससाठी मूलाधार चक्र आहे, पण आता इथे आपण सुसायडलचं बोलतोय. तर मॅम, तुम्ही आता बोलताना बोललात की पॉर्न ॲडिक्शन, आणि हे आजकाल खूप वाढतं आहे. सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, डेटा खूप इझिली अवेलेबल आहे, मोबाईल इझिली अवेलेबल आहे, आणि पॉर्नचे ॲडिक्टेड म्हणजे लहान लहान मुलं देखील ॲडिक्ट होत आहेत. आणि मी म्हणाल की मुलंही ॲडिक्ट होत आहेत आणि मुलीही ॲडिक्ट होत आहेत आजकाल, बरोबर? सो यावरती काय उपाय आहेत आणि याला आपण कसं कंट्रोल करू शकतो? खूप छान प्रश्न आहे हा. नमस्कार मंडळी. मन शांत करायला वेळ लागत नाही, औषधही लागत नाही, लागते तर ती पद्धत. आणि हीच पद्धत शिकवायला आज आपल्यासोबत एक खास व्यक्ती आहेत. 2015मध्ये त्या ATMमधून पैसे काढायला घाबरायच्या आणि आज हजारो लोकांना त्या प्राणिक हिलिंगद्वारे ट्रेन करतायत. डिप्लोमा इन काउन्सिलिंग सायकोलॉजी, मास्टर इन सायकोलॉजी, NLP मास्टर कोच, प्राणिक हिलर, साऊंड हिलर, अशा एक नाही तर 18पेक्षा जास्त पद्धतीमध्ये त्या ट्रेन आहेत. आज आपल्यासोबत आहेत फाउंडर ऑफ सोलफुल हिलिंग, प्रियंका सानप मॅम. त्यांच्यासोबत आपण प्राणिक हिलिंगवरती, सोलफुल हिलिंगवरती, त्यासोबतच स्ट्रेस, मेंटल लाईफ, वर्क लाईफ बॅलन्स या सगळ्या विषयांवरती चर्चा करणार आहोत. हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा. मॅम, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब चॅनलवरती. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात बेसिक प्रश्न माझा हा आहे की स्पिरिच्युअल हिलिंग म्हणजे नेमकं काय? आपण याला स्पिरिच्युअल हिलिंग किंवा स्पिरिच्युअल सायकोलॉजी म्हणू शकतो. कारण बरेच दिवस किंवा काही काळ क्लायंट्सबरोबर काम केल्यानंतर मला असं लक्षात आलं की क्लायंट खूप हतबल होऊन मला एक गोष्ट म्हणायची की मॅम, आम्हाला कळतं आहे पण वळत नाही. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना चेंजेस हवे होते. टेक्निक्स सुरू होत्या, काउन्सिलिंग सुरू असायचं, पण तरीसुद्धा त्यांना काहीतरी थांबवत होतं. एक रेझिस्टन्स त्यांच्यामध्ये मला जाणवायला लागला आणि त्याच्यामुळे मी एक वेगळं सायन्स आयुष्यामध्ये विचार करायला सुरुवात केली की हा जो रेझिस्टन्स आहे तो नेमका काय. आणि फार लवकरच मला हे कळालं की हा रेझिस्टन्स म्हणजे एनर्जी ब्लॉक्स असतात, जे माणसाला ठरवूनसुद्धा आयुष्यामध्ये पुढे किंवा त्याला ज्या ॲक्शन्स घ्यायच्या असतात त्या तो घेऊ शकत नाही किंवा तो पुढे जाऊ शकत नाही. म्हणून मी ठरवलं की आता मनावर तर मी काम करतच होते, पण जर का एनर्जीचा उपयोग करून आपण आत्म्यावर पण काम करायला लागलो तर पूर्ण शिफ्ट आणि ट्रान्सफॉर्मेशन अनुभवायला मिळू शकतं. आणि तिथून माझी ही जर्नी सुरू झाली आणि सोलफुल हिलिंगसारखी कंपनी ISO सर्टिफाईड आहे, ती कंपनी मी सुरू केली. मॅम, आपण आजकाल पाहतो की कपल्समध्ये रिलेशनशिप जे आहेत त्यांच्यामध्ये ताणतणाव खूप वाढत चालला आहे. तर एनर्जी हिलिंगद्वारे आपण रिलेशनशिप कशाप्रकारे बेटर बनवू शकतो? निश्चितच मी तर असं म्हणेल की ह्या सगळ्या जे इश्यूज किंवा चॅलेंजेस आज आपण प्रत्येकजण फेस करतो आहे त्याचं सगळं मूळ सिक्रेट हे एनर्जी सायन्समध्येच आहे. ओके, येस. मला तुला हे सांगायला आवडेल की जी मॉडॅलिटी मी मेनली प्रॅक्टिस करते लोकांसाठी एनर्जी सायन्सची, ती आहे प्राणिक हिलिंग. तर ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मला काही 2-3 गोष्टी तुला सांगायला आवडेल. तर प्राणिक हिलिंग काय आहे? तर प्राणिक हिलिंग, प्राणिक ह्या शब्दावरनं आपण प्राणा या शब्दावर जायचं आहे. प्राणा म्हणजे लाईफ फोर्स. ओके. तर आपल्या पंचमहाभूतांमधून म्हणजे सूर्य, हवा, आपली धरती आहे, पृथ्वी आहे, ह्या सगळ्यांकडून आपल्याला एक एनर्जी, ऊर्जा मिळत असते, प्राणा मिळत असतो. आणि तोच आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये असतो ज्याच्यामुळे आपलं सेल्फ हिलिंग होत असतं. उदाहरणार्थ की थोडंसं काही आपला हात वगैरे कापला तर आपण काही लगेच डॉक्टरकडे जात नाही. आपली बॉडी किंवा आपलं शरीर आपोआप कितीतरी गोष्टी हील करते किंवा उपचार करून स्वतःच बरं करत असते. तर हा लाईफ फोर्स जेव्हा व्यक्तीच्या
एनर्जी बॉडीमध्ये कमी जास्त झाला तर याचे इम्पॅक्ट जे आहेत ते आपल्याला दिसायला लागतात शारीरिक आणि मानसिक तुमच्या गोष्टींवर. तर एनर्जी बॉडी म्हणजे काय, तर मला हे सांगायला आवडेल. एनर्जी बॉडी म्हणजे ऑरा. ओके. आणि प्राणिक हिलिंग हे जे मोठं सायन्स आहे किंवा आपण ह्याला सायंटिफिकली टेस्टेड प्रूव्हन मोडॅलिटी म्हणतो. हे फिलिपिन्सचे मास्टर चॉकॉक सुई यांनी निर्माण केलेली ही खूप सुंदर उपचार पद्धती आहे. ऊर्जात्मक उपचार पद्धती आपण ह्याला म्हणतो. 18 वर्ष त्यांनी ह्याच्यावर रिसर्च केला आहे आणि ते स्वतः केमिकल इंजिनियर आणि इंडस्ट्रियलिस्ट होते. जगभरात प्रवास करून त्यांनी बराच रिसर्च केल्यानंतर आपल्या भारतातही ते आले होते. आणि मला हे सांगायला आवडेल की पूर्ण जगामध्ये त्यांनी पुण्यात आपल्या आश्रमासाठी आपली जागा निवडली. आणि खूपच अमेझिंग आणि हे पॉवरफुल सायन्स आहे ज्याच्या मदतीने मी आज बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा चेंज घडवते. की ऑरा म्हणजे जसं आपलं हाडामासांचं हे बायोलॉजिकल शरीर आहे, ठीक आहे, तसंच प्रत्येक माणसाला तू कधी देवांचे फोटो पाहिलेस का, तर देवाच्या फोटोमागे एक वलय दिसतं. ओके. प्रत्येक माणसाच्या शरीरात आत पेशींपर्यंत म्हणजे सेल लेवलपर्यंत जे पण काही अनुभव, फिलिंग्स आणि एक्सपिरियन्सेस भरलेले असतात तर ते बाहेर आउटर वर्ल्डमध्ये तुमच्या एनर्जीच्या म्हणजेच ऑराच्या रूपाने रिफ्लेक्ट होत असतात. ह्याचं छोटंसं उदाहरण मला द्यायला आवडेल की जसं की एखाद्या अनोळखी माणसाला बघून आपल्याला असं वाटतं अरे वा किती छान आहे ही व्यक्ती, हिच्याशी खूप वेळ बोलायला आवडेल. किंवा एखादी व्यक्ती आली तर असं वाटतं बापरे मला कसं तरी होतं, ही व्यक्ती कधी जाईल. तर ऑरा इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जी तुमची बाहेर रिफ्लेक्ट होत असते. म्हणजे एक आपलं बायोलॉजिकल शरीर आहे, एक आपलं ऊर्जेचं शरीर आहे. जसं आपल्या हाडामासांच्या शरीराचे काही इम्पॉर्टंट अवयव असतात तसेच आपल्या एनर्जी बॉडीला म्हणजेच ऑराला पण काही अवयव असतात किंवा सेंटर्स त्याला आपण म्हणतो आणि त्याला चक्रास म्हणतात. आणि प्राणिक हिलिंग मोस्टली 11 चक्रांबद्दल जास्त बोलतं. बाकीच्या मोडॅलिटीजमध्ये फक्त 7 चक्र आहे पण आम्ही 11 चक्रांना इम्पॉर्टन्स देतो. अशा प्रकारे हे चक्रास जे असतात तेही खूप इम्पॉर्टन्स असतात आपल्यासाठी. कारण हे एनर्जी सेंटर्स जे असतात ते आपल्या सराउंडिंगमधून, आपल्या भावनांमधून, आपल्या आपण ज्या जागेवर बसतो, जिथे राहतो किंवा कुठल्याही एन्व्हायरमेंटमधून ते एनर्जी घेत असतात आणि आपल्या बॉडीला तो प्राणा प्रोव्हाइड करत असतात. पण जर या चक्रांमध्ये बिघाड झाला आणि तो कशामुळे झाला किंवा होतो तर सराउंडिंगमधलं एन्व्हायरमेंट खराब असेल, आपल्या आसपास नकारात्मक बोलणारी माणसं आहेत किंवा स्ट्रेस आहे, आजकालच्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण काय म्हणून चॅलेंजेस बघत नाही, तर ह्या सगळ्या नकारात्मक एनर्जी कधीकधी आपल्या चक्रांद्वारा आपल्या शरीरात जातात. आणि ह्या चक्रांचे खूप महत्त्वाचे सायकोलॉजिकल आणि मला तुला हे सांगायला आवडेल की ह्या चक्रांची काही मानसिक आणि शारीरिक कार्य असतात, फिजिकल किंवा सायकोलॉजिकल फंक्शन्स. जर का ह्या चक्रांमध्ये दूषित किंवा अशुद्ध ऊर्जा गेली तर आपोआपच ह्या दोन्ही गोष्टी आपले इम्पॅक्ट होतात, मग मानसिक आरोग्य असो किंवा शारीरिक आरोग्य असो. तर हे असं होल कन्सेप्ट आहे जे ज्याचा उपयोग करून आणि ज्याच्यावर उपचार करून फोकस करून मी क्लायंटला रिझल्ट देते आणि तुमच्या सबकॉन्शियस म्हणजे अवचेतन मनावरही आपण काम करतो. त्याच्यामुळे रिझल्ट्स एवढे लवकर आणि छान येतात. ग्रेट. मॅम, आपण आजकाल पाहतो की कपल्समध्ये रिलेशनशिप जे आहेत त्यांच्यामध्ये ताणतणाव खूप वाढत चालला आहे. तर प्राणिक हिलिंगद्वारे आपण रिलेशनशिप कशाप्रकारे बेटर बनवू शकतो याबद्दल काय सांगाल? खूपच छान प्रश्न आहे तुझा. आणि परत एकदा मी सांगेल की रूट कॉज ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं ह्याच मोडॅलिटीने सॉल्व करता येतं. हे बघ कसं असतं, प्रत्येक चक्राचे जसं सायकोलॉजिकल फंक्शन्स म्हणजे काय असतं तर प्रत्येक चक्रावर आपल्या भावना किंवा भावनिक ऊर्जा डिपेंड असते. म्हणजे हार्ट चक्रामध्ये लव, कंपॅशन असतं. तर तिकडे काही बिघाड झाला तर ह्याच्या विरुद्ध भावना माणसाला अनुभवायला मिळतात. ओके. त्याच्यानंतर सोलार प्लेक्सिसमध्ये पण काही सायकोलॉजिकल किंवा भावनिक गोष्टी असतात, ते त्याचं कार्य करतं. तिथे बिघाड असला की मग लोकांना अँगर इश्यूज सुरू होतात, इगो क्लॅशेस सुरू होतात. ओके. तर ह्या सगळ्या सायकोलॉजिकल फंक्शन्सचा जर नीट विचार केला तर त्याच्यातनंच ही नातेसंबंध बिघडत असतात. रिलेशनशिप म्हणजे काय असतं तर इट्स अ ट्रेमेंडस एक्सचेंज ऑफ एनर्जी. मग आपण फ्रेंड्स असू दे, बिझनेस पार्टनर असू दे किंवा सासूसुना असू दे किंवा भावंड असू दे किंवा हजबंड वाईफ किंवा रिलेशनशिप कोणतेही असू दे. हां, तर त्याच्यात आपण काय एक्सचेंज करत असतो कुठल्याही रिलेशनशिपमध्ये आपण
प्रेम, स्पर्श, भावना एक्सचेंज करत असतो. आणि मला हे सांगायला आवडेल की या अर्थवर आपल्याला असं वाटतं की पैसे, गाड्या, हिरे, सोनं, हे सगळं, ही सगळी करन्सी काम करते. पण रियालिटी काय आहे माहिती आहे का? द करन्सी ऑफ युअर इमोशन्स वर्क्स ऑन दिस अर्थ. म्हणजे तुमच्या भावनांची जी करन्सी आहे, तुम्ही भावनांची जी एनर्जी आहे ना, तीच काम करते. त्यामुळे आपल्याला पैसे ऑब्वियसली गरजेचे आहेत, पण तुम्ही आत काय कॅरी करता त्याच्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या बाहेरच्या जगातनं रिझल्ट्स मिळत असतात. मग आता नातेसंबंधांमध्ये काय होतं, आपण जर पाहिलं तर ॲक्सेप्टन्स नसतं लोकांमध्ये. क्लॅशेस का होतात? इगोचे प्रॉब्लेम्स झालेले असतात. कोणाला फिलिंग ऑफ अनलव्ड आहे, म्हणजे मला कोणी प्रेम करत नाही किंवा इग्नोर करतं आहे, पार्टनरकडनं ॲक्सेप्टन्स नाही आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी रिलेशनशिपला इम्पॅक्ट करतात. तर आपण जर खोलवर अजून गेलं तर हे सगळं आपण जे जीवन जगत असतो लहानपणापासून आपल्या सिस्टममध्ये स्टोअर झालेलं असतं. आणि मग तिथून त्याच एनर्जीने आणि त्याच फिलिंग्सने आपण नवीन पार्टनर असू दे, रिलेशनशिप्स असू दे, आपण आणि त्याच एनर्जीने आणि त्याच भावनेनी आपण रिलेशनशिपकडे पण पाहत असतो किंवा ते सगळं ऑपरेट करत असतो. तर ऑब्वियसली जेव्हा असे काही क्लायशेस येतात, मग ते कुठलंही रिलेशनशिप असू दे, मग बिझनेस पार्टनर, मी नातेसंबंध सगळे आता सांगितले तुम्हाला. तर जेव्हा आपण त्यांचे चक्रास क्लीन करतो, त्यांचे हीलिंग करतो, चांगल्या भावनांनी त्यांना जे पण आमचे टूल्स अँड टेक्निक्स आहेत ते वापरतो, खरंच खूप छान रिझल्ट्स येतो. आणि मी हे माझ्या लाईफमध्ये माझ्या पेशंट किंवा क्लायंट्सबरोबर नेहमी बघते. बरं. सो मॅम, आपण आत्ता रिलेशनशिपबद्दल बोलतो आहे, तर याबद्दल तुमचे काही क्लायंट्स किंवा काही एक्सपिरियन्स आहेत का की ज्यांना त्यांच्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला भेटण्याच्या अगोदर त्यांच्या रिलेशनशिपमध्ये खूप प्रॉब्लेम्स होते आणि तुम्ही त्यांना हेल्प केल्याच्यानंतर त्यांची रिलेशनशिप, मॅरेज लाईफ किंवा जे काही रिलेशनशिप असतील ते सुखकर झाले, असे काही एक्झाम्पल्स आहेत? हो, निश्चितपणे आहेत. खूप चांगले रिझल्ट्स आहेत माझ्या रिलेशनशिपच्या सेशन्समध्ये. त्यातलं 2 सेशन मला चांगले आठवतात की एक कपल होतं माझ्याकडे आलेलं. पहिल्यांदा हस्बंड आले आणि खूप उशिरा, आठवते मला, खूप उशिरा रिक्वेस्ट केली त्यांनी मला. रात्री मी 8 वाजता निघणार होती क्लिनिकमधून आणि म्हणाले की मॅम प्लीज मला वेळ द्या. आणि आले आणि पहिले 10 मिनटं ते फक्त रडत होते माझ्यासमोर. मी पण मला असं वाटलं काय झालं एवढं यांना असं. मग नंतर त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या वाईफचं एक्स्ट्रा मॅरिटल त्यांना लक्षात आलेलं आहे. तिचे मेसेजेस, रेकॉर्डिंग्स वगैरे सगळं त्यांच्यापर्यंत पोचलं होतं आणि 100% ते खरं होतं. आणि त्यांचं लव्ह मॅरेज होतं. ओके, त्याच्याने त्यांना ते खूप हर्ट झालं. आणि मग मी आणि मला म्हणाले की की मी सुसाईड करणार आहे, आता मला जगायचं नाही आहे. तर मला असं होतं की आणि त्यांची जी वाईफ होती ती खूप लांब राहत होती, म्हणजे तिचं काहीतरी पोस्टिंग दुसरीकडे झालं होतं आणि त्यांना तिला भेटायला जायचं होतं. तर मला एक प्रश्न पडला की एका सेशनमध्ये मला त्यांच्यावर इम्पॅक्ट करायचं आहे, कारण त्यांनी असं कुठलंही पाऊल उचललेलं नाही पाहिजे. तर मला अजून आठवतं की इतकं सुंदर सेशन मी त्यांना दिलं. त्याच्यानंतर त्यांना बरंच कामडाऊन झालं आणि पोहोचल्यानंतर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी मेसेज पण केला की मॅम मला खूप बेटर फील होतं आहे आणि मी आता खूप ॲक्सेप्टन्समध्ये आलो आहे. आणि काही त्यांना मी कोचिंग पण केलं होतं की कसं तुम्ही या गोष्टीला असं बघायचं आहे, पुढे जायचं आहे. आणि मला वाटतं की 4 ते 5 सेशन मी दोघांचेही नंतर मिळून केले. ते वाईफला पण घेऊन आले होते आणि इतकं ग्रेसफुली त्यांनी हे सगळं सांभाळलं दोघांनी पण आणि खूप हॅपी राहत आहेत त्यात. आणि नेहमी अधेमध्ये फोन करतात, सांगतात की आम्ही खूप छान आहोत, आता घर वगैरे घेतलं किंवा एखादी काही मोठी अचिव्हमेंट केली तर दोघंही कलेक्टिव्हली मला कॉल करून सांगतात. तर हे एक असं एक उदाहरण छान आहे. अजून एक आहे की एवढं दोघांमध्ये मतभेद होतं आणि जेव्हा वाईफ माझ्यासमोर बोलायला लागली, सुरुवातीला सेशन पहिल्याच दिवशी जेव्हा भेटायला, तिला बोलता येत नव्हतं, म्हणजे बोलणं कमी आणि रडणं जास्त होतं आणि तिला खूप दुःख होत होतं किंवा हर्ट गोष्टी काही असतील रिलेशनशिपमधल्या. आणि हजबंड शांत स्वभावाचा होता आणि खूप चॅलेंजिंग केस होती, पण त्यांना पण 5-6 सेशनमध्ये इतकं छान त्यांचंही लाईफ सुरू आहे आता. तसं रिलेशनशिपमध्ये बरेच मी रिझल्ट्स दिलेत. आणि एनर्जी एक्सचेंज हाच मोठा इश्यू असतो की तुम्ही म्हणजे तुम्ही असं नेमकं काय करता तुमच्या सेशनमध्ये की 1-2 सेशनमध्ये सगळे प्रॉब्लेम्स रिलेशनशिपमधले असू द्या किंवा नात्यातले दूर होतात? हे बघ, मी जसं सुरुवातीला सांगितलं की हे सगळा जो गेम आहे तो चक्रांचा आहे. ओके, कारण तुमच्या चक्रांमध्ये जेवढ्या नकारात्मक ऊर्जा, काय होतं, पार्टनर एकमेकांबरोबर राहतात, त्यांचा चाइल्डहूड ट्रॉमा पण असतो.
सगळ्या एनर्जी स्टक असतात अबाउट रिलेशनशिप, त्यांचं प्रेमाची परिभाषा आहे, एखाद्याचं डेफिनेशन वेगळं असतं, ॲक्सेप्टन्सचा प्रॉब्लेम आहे, सगळं. तर काय होतं, रिलेशनशिप म्हणजे मी पुन्हा पुन्हा सांगते, इट्स अ एनर्जी एक्सचेंज. मग जर का तुमच्या आतमध्ये नकारात्मक भावना आहेत आणि तुमचा पार्टनर 100% तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो, पण तुम्ही ते घेऊ नाही शकत बिकॉज ऑफ दिस कंडिशन. ओके, तर जेव्हा आपण चक्रांना ट्रीट करतो, आणि माझं ॲडव्हान्स जे पुढचं जे माझ्याकडे इंटेन्स हिलिंग आहे ते सेल्युलर आणि DNA हिलिंग, त्याच्या मदतीने मी एवढे ड्रास्टिक रिझल्ट्स देऊ शकते आणि लिटरली इट वर्क्स. ओके, आता मला तुम्ही म्हटलात की सेल्युलर आणि DNA हिलिंग, मला ते थोडंसं समजून घ्यायला आवडेल की सेल्युलर हिलिंग किंवा DNA हिलिंग म्हणजे नेमकं काय? ओके, खूप मोठा उत्तर आहे, खूप लॉंग आन्सर्स आहेत, ते सांगते. टाईम आहे माझ्याकडे. आता मला आवडेल की ऑडियन्सनी पण हे लक्ष देऊन ऐकायचं आहे की जेव्हा पण आपल्या लाईफमध्ये कुठली घटना घडते किंवा आपला एखादा विचार किंवा इमोशन्स जेव्हा आपण इंटेन्स फील करतो किंवा एक फिलिंग असतात, तर जेव्हा जसा तो थॉट आपल्या माइंडमध्ये आला, तो आपलं हायपोथॅलमस हे जे एक सेंटर आहे, ओके, तिथून तो थॉट न्यूरॉन्स थ्रू, न्यूरोपेप्टाईड इज अ केमिकल, एक रासायनिक द्रव आहे, ज्याच्या थ्रू हा संदेश आपल्या पिट्युटरी ग्लँड्स म्हणजे ग्रंथी असतात आपल्या, तिथून हळूहळू सगळ्या पिट्युटरी ग्लँड्स आहे, हायपोथॅलमस आहे, त्याच्यानंतर आपली थायरॉइड ग्लँड आहे, हार्ट चक्राशी आपली थायमस ग्लँड कनेक्ट आहे, ग्रंथी त्याला आपण मराठीत म्हणतो. तर जिथे जिथे तुम्ही नोटीस केलं का, जिथे जिथे ह्या ग्लँड्स आहेत तिथे तिथे हे सगळे चक्रास पण आहेत, त्यांचं प्लेस पण. हे आपलं क्राऊन चक्र आहे, इथे आपलं थर्ड आय चक्र असतं, हार्ट चक्र. तर काय होतं, जेव्हा पण आपण इमोशन्स थॉट्स आपल्या माइंडमध्ये येतात, यांच्या थ्रू सगळे मेसेज आपल्या बॉडीमध्ये ग्लँड्स थ्रू, हार्मोन्स, केमिकल्स थ्रू आपल्या प्रत्येक सेलवर जाऊन बसतात. आणि एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगते मी तुम्हाला की आपल्या एका सेलमध्ये किती कॅपॅसिटी असते माहिती आहे मेमरी साठवून ठेवायची? किती? गेस? नो आयडिया. 82 GB. अँड वन सेल कंटेन्स, म्हणजे एका सेलमध्ये 86 बिलियन्स न्यूरॉन्स असतात. ओके, आणि एक न्यूरॉन आपल्या बॉडीला ॲट अ टाईम एका वेळेस 2,500 ते 10,000 मेसेजेस पाठवू शकतो. म्हणजे ह्या गॉडनी किती सुंदर क्रिएशन केलेलं आहे आपल्या शरीराचं, आणि ब्रेन किती पॉवरफुल आहे. मग तुम्ही विचार करा, एवढे मेसेजेस जर का एवढ्या कमी वेळात, एवढ्या कमी मायक्रो लेवलवर जर का आपल्या बॉडीला मिळत आहेत, ओके, आणि जसे जसे आपल्याला मेसेजेस आपल्या बॉडीपर्यंत म्हणजे सेलपर्यंत, मग हळूहळू DNA पण ते जात असतात. मग मला सांग की द क्वालिटी ऑफ युअर थॉट्स किंवा तुमची विचार करण्याची जी क्वालिटी आहे, मग तुम्ही नकारात्मक करताय का सकारात्मक करताय, ते तुमचं डिफाईन करते पुढचं प्रोसेस. आता पुढचं प्रोसेस काय आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक आपले जे सुंदर केस आहेत, नखं आहेत, स्किन आहे, शरीरामध्ये आपले जी सेल्फ हिलिंग किंवा जे ऑटोमेशनमध्ये काहीतरी सुरू असतं, ते सगळं काहीतरी एक खूप सुंदर देवाने केलेली क्रिएशन आहे. बरोबर. जेव्हा आपण नकारात्मक विचार करत राहतो, त्यावेळेस आपली प्रत्येक सेल किंवा पॉझिटिव्ह विचार, आपल्या सेलचं फंक्शन काय आहे, काम काय करते आपली पेशी, त्यांचं प्रोटीन प्रोड्यूस करते, चांगल्या क्वालिटीची प्रथिनं. तर जवळजवळ 1,40,000 युनिट्स ऑफ प्रोटीन एक सेल प्रोड्यूस करते. ओके, द क्वालिटी ऑफ युअर इमोशन्स थॉट्स, म्हणजे तुमची जी क्वालिटी आहे, तुम्ही विचार काय करताय, नकारात्मक, सकारात्मक, भीतीदायक, जे पण असेल ते, त्याच्यावर डिपेंड असतं की कुठल्या क्वालिटीचं प्रोटीन तुमच्या बॉडीमधनं प्रोड्यूस होणार. ओके, मग लोकांचे स्ट्रेसमध्ये केस जातात. ह्याचा इम्पॅक्ट काय होतो आपल्या बॉडीवर, आयदर आपली इम्युनिटी सप्रेस होते, ओव्हर रिॲक्ट करते, किंवा मग कन्फ्यूज होते. मग हे वेगवेगळे आजार कुठले आहेत, तर स्किनचं रिॲक्शन्स, ॲलर्जीज, हे सगळं इम्युनिटी आपली कन्फ्यूज झाल्यानंतर होतं. सप्रेस झाल्यानंतर आपण सतत आजारी पडायला लागतो. थोडंसं काय झालं की सर्दी, ताप, खोकला. ओके, सारखं आजारी पडण्याची लक्षणं, कॅन्सरसुद्धा आपली इम्युनिटी सप्रेस झाल्यावर आपल्याला कळतं. आता बऱ्याच तुम्ही लोकांमध्ये बघाल तर कॅन्सर ज्या लोकांना होतो, प्रोलॉंग पिरियड म्हणजे बऱ्याच वर्षापासून पेनमध्ये असतात, काहीतरी ट्रॉमामध्ये असतात. ओके, त्यांनी काय होतं, सबकॉन्शियसली, अजाणतेपणी त्यांनी त्यांच्या सिस्टमला मेसेज दिलेला आहे ब्रेन थ्रू की आम्हाला जगण्यात इच्छा नाही आहे. ठीक आहे, मग त्यांची इम्युनिटी काय म्हणते, आता ह्याला जगायचं नाही आहे, आता आपण आराम करू.
आणि हळूहळू कॅन्सर सेल्स आपल्या प्रत्येकाच्या शरीरात रोज उत्पन्न होतात, पण आपल्या चांगल्या पेशी WBC त्यांना ओव्हरपॉवर करून संपवून टाकतात. हे असंच प्रोसेस प्रत्येक गोष्टीला अप्लाय होतं. आणि मग सेल्युलर हिलिंगमध्ये काय आपण काय हां, तर मग जसं हे जसे थॉट्स हे सगळ्या ट्रॉमा लहानपणापासून, हे बघ आपल्या आयुष्यामध्ये जसे आपण जन्माला येतो ना, इव्हेंटची सिरीज सुरू झालेली असते. बरोबर. म्हणजे जन्म घेतल्या घेतल्या सिस्टर आपल्याला एक थपाटी मारून रडायला लावते, कारण बाळ रडलं पाहिजे. तिथून जे सुरू होतं हे सगळं आपली सिस्टम स्टोअर करत असते. मग जर का आपण आपल्या आयुष्यात मागे जाऊन पाहिलं तर लहानपणापासून आपण काय म्हणून नाही पाहिलेलं आयुष्यामध्ये, ट्रॉमाज आहेत, भीती आहे, इन्सल्ट बघितलेले आहेत, जे नाही ते आपण सगळ्यांनी म्हणजे अनुभव केलेला आहे. कधी कधी अब्यूज पण आपल्याला लहान पण कितीतरी मुलांना अनुभवायला मिळतं. ठीक आहे, तर हे सगळं आपल्या सिस्टममध्ये स्टोअर असतं. आणि जेव्हा मी काउन्सिलिंग सेशन घेते, माझं पहिलं सेशन जे असतं त्या हिस्ट्री टेकिंगमध्ये मी खूप सुंदर एक हिस्ट्री टेकिंग क्रिएट केली आहे, खूप रिसर्च करून. त्याच्यातच मला कळतं पूर्ण चिक्कापट्टा तुमचा समोर होतो. ते टार्गेट करून मी सेल लेवलवरनं आणि DNA लेवलवरनं आपण ते सबकॉन्शियसली रिवायर करून प्लस एनर्जी सायन्सने सगळं रिमूव्ह करतो, आणि म्हणून रिझल्ट्स एवढे इंटेन्स आणि छान आहेत. ओके, आता मला एक मनामध्ये प्रश्न येतो आहे की डिप्रेशन असतं, आपण खूप वेळेस कामाचा ऑफिसमध्ये बॉस काही बोलतो, मॅनेजमेंट काही बोलतं, इवन आता IT जॉबमध्ये देखील खूप सारे टार्गेट्स वगैरे असतात. तर अशी काही टेक्निक आहे का? सपोज मी ऑफिसमध्ये बसलो आहे, माझा मॅनेजर मला काहीतरी बोलला किंवा मला काहीतरी टार्गेट दिलं जे अनअचिवेबल आहे आणि मला असं डिप्रेस फील होतं आहे, काही एक 5 मिनटामध्ये मला एकदम रिलॅक्स फील होईल, अशी काही टेक्निक आहे? हे बघ, आता आपण ह्या प्रश्नाला ना 2-3 छोट्या छोट्या पार्टमध्ये मी तुला ह्याचं उत्तर सांगते. पहिली गोष्ट तर एखादं नवीन चॅलेंज घ्यायचं असेल आणि तुम्हाला भीती वाटते, ठीक आहे, शांत बसायचे, स्पाईन स्ट्रेट म्हणजे पाठीचा कणा ताठ करायचा आहे, डोळे बंद करायचे, आणि लहानपणापासून तुम्ही अगदी ABCD शिकतानापासून किंवा अ आई शिकतानापासून जे पण नवीन शिकलात, ज्याच्यात तुम्ही आधी खूप वीक होते किंवा सुरू करताना तुम्हाला अतिशय भीती वाटत, त्या सगळे इव्हेंट आठवा, पण त्याच्यात तुम्ही आज एक्सपर्टाईज आहात, शिकलात, आणि आज तुम्ही त्याच्यात रॉक करताय की एक्सपर्ट आहात, हे आठवा. हे तुमच्या सबकॉन्शियसला पाहायला सांगा, बघा जाऊन तिथे. आणि मी याच्यावर एक खूप सुंदर सेंटेन्स मी नेहमी म्हणते, हे माझं खूप फेवरेट सेंटेन्स आहे. एव्हरी बिगिनर इज अ डिझास्टर बट इन द बिगिनिंग. ग्रेट. त्यामुळे लाईफमध्ये तुम्ही जे पण शिकले ना, नवीन शिकताना नेहमी कोणालाच कम्फर्ट नसते. त्यामुळे तुमचे नवीन ऑफिसचे चॅलेंजेस असतील, काही नवीन लाईफमध्ये गोष्टी करायच्या आहेत, तुम्हाला अचीव करायचं आहे, पण कधी कधी आपण भीतीपोटी ते प्रोकास्टिनेट करत राहतो. तेव्हा तुम्ही हा थॉट अप्लाय करा. आणि प्रोकास्टिनेशन आपण त्याचं कारणही वेगवेगळे असतात, ते पण हील करतो कम्प्लिटली. बऱ्याच क्लायंटला मी रिझल्ट दिले. खूप वेळेस असं होऊन जातं की स्ट्रेस किंवा डिप्रेशन एवढं जास्त असतं की माणसाच्या मनामध्ये सुसाईड करण्याचा देखील विचार येतो. आजकाल खूप सारे इन्फ्लुएन्सर्स, ॲक्टर्स ज्यांनी आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अचीव केल्यात फायनान्शियली, किंवा त्यांना फेम मिळाली, प्रसिद्धी मिळाली, अशी लोक देखील सुसाईड करत आहेत. तर याच्याबद्दल एनर्जी सायन्सवरती काही उपचार आहे का, किंवा आपण यांना कसं रोखू शकतो? येस, डेफिनेटली. जसं की मी तुम्हाला सांगितलं की काय होतं, जेव्हा इंटेन्स इमोशन्स माणूस फील करतं, म्हणजे चांगले चांगले लोकंसुद्धा बघ, पैसा वगैरे सगळं असतं, ठीक आहे, पण त्याच पॅटर्नमध्ये राहून त्याच विचारांमुळे त्यांच्या ना बॉडीच्या सिस्टीममध्ये एक चेंजेस यायला लागतात, म्हणजे एनर्जीमध्ये पण, चक्राजमध्ये बिघाड होते, ठीक आहे. आणि ते आल्यामुळे आपोआप, जसं मी तुला आत्ता सांगितलं की ग्लँड्स पण कनेक्टेड असतात, जे हार्मोन्स, त्यामुळे ह्यालाच म्हणतात केमिकल लोचा होणं किंवा हार्मोनल इम्बॅलन्स, ठीक आहे. त्याच्याने काय होतं, आपोआप त्यांना डिप्रेस फील व्हायला लागतं, कारण हॅपी हार्मोन्स सिक्रेट होत नाही आहेत, चुकीचे कॉर्टिझॉल रिलीज होत असतं, कारण ॲक्सेप्टन्स नसतो लोकांना. आणि इथे मला असं सांगायला आवडेल की द मोर यू रेजिस्ट द मोर यू परसिस्ट. तुम्ही जेवढं आयुष्याला असं म्हणाल ना, हे माझ्यासाठी का, मलाच हा त्रास का, माझ्याकडेच का आला, मग ती सिच्युएशन असू दे, व्यक्ती असू दे, किंवा एखादं तुमच्या लाईफमधलं चॅलेंज असू दे, जेवढं तुम्ही रेजिस्ट करणार तेवढं तुम्हाला ते दिसणार. हा एनर्जीचा पण रूल आहे आणि आपलं अध्यात्म पण हेच सांगतं. तर सगळ्यात पहिले तुम्हाला ॲक्सेप्टन्स करायचं आहे.
आणि ह्याच्यामध्ये एनर्जी सायन्समध्ये आपण चक्रासची एनर्जी क्लीन केली, त्याच्यामध्ये जी दूषित ऊर्जा असते. आणि सुसायडलमध्ये तर मला हे सांगायला आवडेल, अशा बऱ्याच लोकांचे मी प्राण वाचवले. त्यात एक उदाहरण पण मी देईल तुला आता. येस मी देणार आहे. तर सुसायडलमध्ये काय होतं, त्यांच्या मूलाधार चक्र, बेसिक चक्रामध्ये हे थॉट्स असतात, कारण तिथे फिलिंग ऑफ सेक्युअर हे फंक्शन जे असतं ते करतं. अशा बऱ्याच वेगळ्या फंक्शन्ससाठी मूलाधार चक्र आहे, पण आता इथे आपण सुसायडलचं बोलतो आहे. तर आपण जेव्हा ह्याच चक्रावर काम करतो तेव्हा डेफिनेटली सुसायडल थॉट्स कंप्लीट आपण कमी करू शकतो, कंट्रोल पण करू शकतो. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टींचा उपयोग करून सेशन्समध्ये आपण त्या लोकांवर बरंच काम करतो. आणि जनरली सुसायडल थॉट्स डिसऑर्डरमध्ये पण येतात. आणि इंटेन्स कोणी अगदीच नैराश्य ज्या माणसाला आलेलं असतं एखादी सिच्युएशनमुळे किंवा ह्याच्यामुळे, त्याच्यामुळे पण होतात. तर त्याच्यावर खूप चांगलं काम करतो आपण. तर एक उदाहरण द्यायचं झालं तर IT प्रोफेशनल होती. मला अजून आठवते, कमीत कमी तिने मला 4 दिवस कंटिन्यू कॉल केले होते की मॅम मला यायचं. आणि आल्यानंतर हजबंडला 4-5 लाखाचं पॅकेज पर मंथ, ओके, तिला स्वतःला 2.5 लाखाचं. आणि घरची सगळी म्हणजे फायनान्शियल काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हजबंड पण एवढा चांगला स्वभावाने, ॲक्च्युली खूप सपोर्टिव्ह होता. बट स्टील विदाऊट एनी रिझन मला ती समोर येऊन बसली आणि मला म्हणाली, मॅम मला नाही माहिती काय, पण मला ना सारखं असं वाटतं की मी फॅनला हँग व्हायला पाहिजे किंवा इथून कुठेतरी जाऊन उडी मारायची, मला जायचं आहे, मला मरायचं आहे. आणि ती घाबरली होती, पण तिला हे कळलं की मला मदतीची गरज आहे. आणि अजून मला आठवते, हार्डली तिला मी 5 सेशन दिले आणि त्याच्यानंतर ती आज तागायत एकदम नॉर्मल आहे. परत तिला हे थॉट नाही आले. तर इंटेन्सिटी कमी जास्त क्लायंटच्या कंडिशनवर डिपेंड असते, पण आपल्याला एक मेंटेनन्स म्हणून अधेमध्ये हे क्लीन करून घ्यायला लागतं. ओके, ग्रेट. आणि अजून एक मला ॲड करायचं आहे, लोक जसं स्पाला जातात, पार्लरमध्ये जातात, पण व्हॉट अबाउट युअर एनर्जी बॉडी, जिथे तुमचं भावना आणि सगळं लाईफ त्याच्यावर डिपेंड आहे, तुमचं शारीरिक मानसिक आरोग्य त्याच्यावर डिपेंड आहे, आपण त्याच्याकडे लक्ष नाही देत. मला असं वाटेल की थोडंसं अवेअरनेस आला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि ह्या दिशेने आपण विचार करायला पाहिजे. मी तुमचं प्रोफाईल ज्यावेळेस पाहत होतो त्यावेळेस मला गुगलमध्ये एक रिव्ह्यू खूप छान मला असं मिळाला, इनर चाइल्ड हिलिंग रिलेटेड. सो मला थोडीशी उत्सुकता वाटली की समजून घ्यावं की इनर चाइल्ड हिलिंग म्हणजे नेमकं काय, ते लहानपणापासून असतं की काय, म्हणजे त्याच्या मागचं सायन्स काय काय? खूप छान प्रश्न विचारला आहेस आणि हा खूप बेस आहे हे जे कन्सेप्ट. कारण सांगते, आपण वयाच्या 0 ते 7 वर्षापर्यंत आपलं जे ब्रेन असतं ते थीटा वेव्स म्हणजे हिप्नोसिसच्या लेवल, म्हणजे काय असतं तर त्या वयामध्ये आपण जे बघतो, पाहतो, फील करतो ते अंतर्मनामध्ये एकदम रजिस्टर होऊन जातं. ठीक आहे. म्हणून तर आपल्याकडे असं म्हणतात की लहान मुलं स्पंजसारखी असतात, ह्या वयामध्ये त्यांना जे शिकवणार, जे सांगणार ते त्यांचं आयुष्यभर राहतं. तर अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा ह्याच्या अवस्थेमध्ये जर का आपण काही नकारात्मक घटना अनुभवल्या लहानपणी, आणि अगदीच काही नकारात्मकची पण गरज नाही, अगदी साधी उदाहरणं मी तुला देऊ शकते. कधीतरी शिक्षकांनी वर्गामध्ये अपमान केलेला असतो, तिसरीच्या इयत्तेत असलेला, आणि मग उत्तर देताना उत्तर चुकलं म्हणून मुलं हसलेली असतात. तो सुद्धा ट्रॉमा लोक आत्तापर्यंत कॅरी करतात. तुला आश्चर्य वाटेल. आणि त्याच्यामधनं त्यांना फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग डेव्हलप झालेलं असतं. माझ्याकडे अजून आठवते, एक क्लायंट होती जी अगदी दिसायला खूप सुंदर रेखी होती, कलर थोडासा असा म्हणजे आपण सावळा म्हणू शकतो, सावळ्यापेक्षा पण थोडा. तिला लहानपणी कोणीतरी डान्सच्या लाईनमध्ये रोमध्ये उभं करताना टीचर म्हणाले, नाही हिला नको घेऊया समोर, थोडीशी गोरी कमी आहे बाजूला आणि सुंदर मुलींना. तेव्हापासून तिच्या मनामध्ये एक न्यूनगंड आला की आय एम नॉट गुड इनफ, राईट. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात. कधी आईवडिलांकडनं आपल्याला प्रेमाने किंवा रागवलेलं असतं किंवा प्रेम दिलेलं नसतं असं आपल्याला फील होतं. ओके, ते त्यांच्या व्यापात असतात, त्यांचेही काही चॅलेंजेस असतात. तर हे फिलिंग ऑफ अनलव्ड, लॅक ऑफ ॲक्सेप्टन्स, हे सगळं आपल्या बालपणात जोडलेलं असतं. तर आपण काय करतो, सबकॉन्शियसली त्यांना हे सगळं आपण रिवायर करून देतो. ओके, आणि जेव्हा तुमच्याशी कम्प्लिशन होतं, जे तुमचं लहानपणाचं व्हर्जन असतं, तर तुम्ही एक नवीन क्रिएट होता, न्यू यू क्रिएट होतो.
ठीक आहे. आणि मग तुम्ही तुमचं लाईफ एक वेगळ्या लेवलवर जाऊन जगायला सुरुवात करता. याच्याशी रिलेटेड मला एक म्हणजे पर्सनल विचारायचं वाटतं की मी देखील ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मी पब्लिकमध्ये बोलायला घाबरायचो. लहानपणापासून भीती असते की नाही का 4 लोक मला काय बोलतील, बरोबर. आणि ते हळूहळू ते दूर झालं. बट मला हे समजून घ्यायला आवडेल की जसं मी ते दूर केलं, मला नाही माहिती कसं दूर झालं, ते कोणत्या टाईमला ती माझ्या मनातून भीती गेली मला नाही माहिती. मला आठवतं 12वीपर्यंत किंवा इवन कॉलेजमध्ये मी ज्यावेळेस होतो इंजिनिअरिंगला तेव्हाही ती मनामध्ये भीती होती. पण नंतर मागच्या 8-10 वर्षामध्ये मला नाही वाटत आता मी भितो कोणाशी बोलायला, डिस्कस वगैरे करायला. एका पॉईंटनंतर ते दूर होतं. तर काही व्यक्तींच्या त्या आयुष्यातून दूर होतं, काहींच्या आयुष्यातून दूर होत नाही. तर याला काही फॅक्टर्स आहेत का किंवा याला दूर कसं करता येतं? सगळ्यात पहिले तर इथे आपण गोष्ट घेतली पब्लिक स्पीकिंगची, हे उदाहरण तू माझ्यावर. तर मला हे सांगायला आवडेल की जगात फिअर ऑफ डेथ म्हणजे मरणाच्या भीतीपेक्षा जास्त प्रमाणात हे पब्लिक स्पीकिंगचं फिअर आहे. हे पहिले ॲक्सेप्टन्स करू. दुसरं फिअर काय असतं पब्लिक स्पीकिंग किंवा लोकांसमोर बोलताना किंवा नवीन काही करताना, एक्सप्रेस करताना असू दे किंवा काही, फिअर ऑफ बिंग जज. हा खूप मोठा फिअर आहे आज. तर हे मला पण होतं. म्हणजे तुला खरं नाही वाटणार, मी कितीतरी वर्ष माझा डी पीला फोटोसुद्धा कधी ठेवला नाही. मला स्वतःला पण असं वाटायचं की अरे मी नाही चांगली दिसत, मी कशी दिसते. ॲक्च्युली तुला सांगते, आणि हे मला होतं म्हणजे तू विचार कर. पण मी ह्याच्यावर खूप छान काम केलं. आणि एक माझे खूप मेंटॉर आहे, टॉनी रॉबिन्सन्सकडनं शिकलेले ते, त्यांनी मला या फिअरवर खूप सुंदर काम करून दिलं. तर एक थॉट मी त्यांच्याकडनं शिकले, तो मी आज इथे शेअर करणार आहे. की हे बघा, जेव्हा पण तुम्हाला लोकांसमोर बोलायचं आहे, मग ती मीटिंग असू दे, पब्लिक स्पीकिंग, काहीही करायचं आहे किंवा कुठली नवीन ॲक्शन करायची आहे, इथे ना काही लॉजिक नसतं की लोकांना तुम्ही का आवडत नाही. हे तुम्ही मुळात लक्षात घ्या, ठीक आहे. आणि हे प्रत्येक माणसाला ही भीती आहे की कोण लोक मला हसतील, जज करतील. तर मी काय सांगते की काही लोकांना, मग ते तुमचे फॅमिलीमधले लोक असू दे, लॅक ऑफ ॲक्सेप्ट, तुम्हाला ते ॲक्सेप्ट करणार नाहीत हे आपण बोलतो आणि परत जज पण करणार. तर काही लोकांना तुम्ही विनाकारण आवडणार नाही आहे. तुम्ही काही करा नाही तर करू नका, त्यांना आवडणारच नाही. कारण कोणाला तुमचे केस आवडणार नाहीत, कोणाला तुमचा रंग आवडणार नाही, उगाचच कोणाला तुमचा आवाज पण आवडणार नाही. ठीक आहे. तर आपल्याला अशा वेळेस काय करायचं आहे, ज्या लोकांना आपण आवडतो किंवा आपल्याला माहिती आहे आपल्यात काय छान क्वालिटीज आहे, आपल्याला त्याच्यावर फोकस करायचं आहे आणि त्याच्यासाठी पुढे जायचं आहे आणि काम करायचं आहे आणि तिथे बिंदास व्हायचं आहे. हा माझा फंड आहे. तुम्हाला आवडला तर घ्या. म्हणजे ज्या लोकांना आपण आवडत नाहीत त्यांच्याबद्दल विचार करायचा नाही. येस. आणि जे आपल्याला मॅटर करतात त्यांच्याबद्दल विचार करायचा. म्हणजे 100% पैकी कमीत कमी 70% लोकांना तुम्ही आवडणार आहे, 30% नाही आवडत तर इग्नोर करा त्यांना. आणि तिथं काही लॉजिक नाही आहे. मेन म्हणजे तुम्ही त्यांना तुम्ही का नाही चांगलं काम करा किंवा काही क्षुल्लक कारणं असतात. कोणाला तुमचा ड्रेसिंग सेन्स नाही आवडणार, केस नाही आवडणार, कलर नाही आवडणार, आवाज नाही आवडणार, नो सेन्स. त्यामुळे इग्नोर करायची ही गोष्ट, लक्ष द्यायचं नाही. बरं. सो मॅम, अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की मेंटल डिसऑर्डरवरती तुम्ही कसं काम करता? खूप छान प्रश्न आहे हा. कारण मेडिसिन्स बरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण एनर्जी सायन्सनी मेंटल डिसऑर्डर खूप चांगल्या प्रकारे ट्रीट करू शकतो प्राणिक हिलिंगमध्ये. इनफॅक्ट प्राणिक हिलिंगमध्ये आम्हाला सेपरेट एक लेवल कोर्स आहे ज्याला आपण प्राणिक सायकोथेरपी म्हणतो, ज्याच्यात आपण खूप अतिशय छान पद्धतीने हे सगळे डिसऑर्डर ट्रीट करतो. आता डिसऑर्डर्स कोणते कोणते आहेत, तर सगळ्यात जी मला जास्त क्लायंट दिसतात आणि हे रूट कॉज आहे सगळ्या डिसऑर्डरचं, ते म्हणजे एन्झायटी. लोकांना विनाकारण जी भीती वाटते, छातीत धडधड होणं, ट्रिमेंडस जास्त करून त्यांना डोकंदुखी होते त्याच्यानंतर. आणि ही एन्झायटी बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी स्टोअर असते. आणि अशाच प्रकारे काही ट्रॉमा जर का कोणी एक्सपिरियन्स केला असेल तर ह्याच्यातनं पण नंतर डिसऑर्डर्स होते. डिप्रेशन आहे, फोबियाज आहेत, वेगवेगळे कार्डियक फोबिया असू शकतो, फिअर ऑफ डेथ आहे, OCD ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे. तर ह्या सगळ्याचं रूट कॉज एन्झायटीमध्ये दडलेलं आहे. म्हणजे एन्झायटीपासून वाचण्यासाठी मग हे लोक ओव्हर थिंकिंग किंवा ट्रिमेंडस कॉर्टिझॉल रिलीज होत असतं जेव्हा तुम्हाला एन्झायटी होत असते. आणि हा हार्मोन आपल्यासाठी अजिबात चांगला नाही आणि त्याच्यामुळे आपले चांगले हार्मोन्स इम्पॅक्ट होत असतात.
आणि हे सगळं आपण चक्रासनं ट्रीट करून आपल्याला ह्या डिसऑर्डर्सवर खूप चांगलं प्रकारे काम करता येतं. पण डिसऑर्डर्समध्ये आपल्याला डॉक्टरांची हेल्प लागते. मेडिसिन्स लवकर सोडायला आम्ही सांगत नाही आणि अगदी माइल्ड डोसवर पण ते एक नॉर्मल लाईफ पण जगू शकतात. कधीकधी जर का त्यांची दृढ इच्छा असेल तर डेफिनेटली ते आयुष्य चांगलं जगतात. पण डिसऑर्डरचं रूट कॉज काय असतं माहिती आहे? लॅक ऑफ फॉरगिव्हनेस, लेट गो करत नाहीत, ट्रॉमा असतो, पास्टमध्ये जातात किंवा एखादी गोष्ट खूप मनाला लागलेली असते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा इंटेन्स आपल्याला विचार करावा लागतो आणि मग आपण त्याच्यावर काम सुरू करतो. बरं, स्टुडंट जे असतात, जे विद्यार्थी जे असतात, ते या हेलिंग टेक्नॉलॉजीचा काही वापर करून त्यांचं मे बी कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा अभ्यास करण्याच्या काही पद्धतीमध्ये चेंजेस करून त्यांच्या लाईफवरती काही अजून परिणाम चांगल्या पद्धतीने होऊ शकतो का? येस. आता हे बघ, आपल्या बालपणाची जी चॅलेंजेस होती जेव्हा आपण स्टुडंट होतो त्याच्यात आणि आतामध्ये प्रचंड फरक आहे. हे बघ, आता आपल्या लहानपणी जी चॅलेंजेस होती जेव्हा आपण स्टुडंट होतो त्या चॅलेंजेसमध्ये आणि आत्ताच्या चॅलेंजमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपण आज आपल्याच मुलांना घसरत्या वाटा निर्माण करून दिल्या आहेत. म्हणजे सांगते मी, आणि आपण त्यांना सांगतो पडू नका, घसरू नका. हे म्हणजे कसं? गॅजेट्स इझिली त्यांना अवेलेबल करून दिलेत, मोबाईलचं ॲडिक्शन लागलेलं आहे, ठीक आहे, सगळा कम्फर्ट आपण त्यांना दिलेला आहे, त्यामुळे फिजिकल एक्सरसाइज त्या प्रमाणात कमी आहे. आणि अशाने काय होतं, अभ्यासाचा स्ट्रेस, ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्र जर आपण विचार केला तर ज्या मुलांना एन्झायटी सुरू होते एक्झामच्या आधी किंवा अभ्यास करताना जे चॅलेंजेस आहे, भीती वाटते किंवा त्यांचं स्टेट ऑफ माइंड पाहिजे तसं प्रोडक्टिव्ह रिझल्ट्स देऊ शकत नाही आहे लाईफमध्ये, तर त्यावेळेस सेम हेच कॉर्टिझॉल रिलीज होत असतं बॉडीमध्ये. मग एक्झामच्या आधी जेव्हा एन्झायटी येते मुलांना, तेव्हा मग एन्झायटी आली की ब्रेन त्यांचं फंक्शन करणं कमी करतो किंवा इम्पॅक्ट त्याच्यावर झालेला असतो. मग मेमरीवर प्रॉब्लेम होतो, मग रिकॉल करू शकत नाही, कॉन्फिडन्स, सेल्फ एस्टीम, ह्या सगळ्या चॅलेंजेसला प्राणिक हिलिंग खूप अतिशय पद्धतीने आणि माझे कोचिंग सेशननी मुलांना रिझल्ट्स मिळतात. एक उदाहरण, एक्झाम्पल एखादं सांगू शकाल तर बरं होईल. खूप बरीच उदाहरणं आहेत की ज्यांना 2-3 सेशनमध्ये एक्झामच्या 4 दिवस आधी एकदम त्यांना एन्झायटी होती, कॉन्फिडन्स लो होता, रिझल्ट्स खूप छान मिळाले. पण एक मला खूप छान उदाहरण आहे माझ्याकडे. माझ्या ओळखीतलेच पॅरेंट्स होते, कारण तिचा भाऊ पण बरेच वर्ष माझ्याकडे येत होता. कोविडनंतरची तिची 10वीची बॅच होती आणि स्कूलमध्ये हल्ली 2 प्रिलिम्स वगैरे असतात 15-15 दिवसाच्या गॅपने. तर ती आली, खूप एन्झायटी होती, चेहरा अगदी बघण्यासारखा होता. खूप मला जाणवत होतं की तिला खूप जास्त इम्पॅक्ट झाला आहे. आणि सेशन्स सुरू व्हायच्या आधी मी तिला विचारलं की काय, किती मार्क्स आहेत? तर 45% होते आणि मुलगी हुशार होती, मला तिचं पास माहिती होतं की ती चांगली करते. मग मी तिला एक 3-4 सेशन दिले. मग 15 दिवसांनी दुसरी प्रिलिम्स सुरू होती, त्याच्यात तिला 72% मिळाले. आणि मॅजिक तर खरं कधी झालं, बोर्डाच्या पेपरला पण ती जाताना माझे सेशन सकाळी 7ला उठून घ्यायची. बोर्डामध्ये तिला 89% मिळाले. तिचा रिव्ह्यू माझ्या गुगलच्या ह्याच्यामध्ये आहे. तर असे बरीच उदाहरणं मी स्टुडंटच्या बाबतीत देऊ शकते की जेव्हा आपण चक्रासना, एनर्जी सायन्सला च्या मदतीने हे सगळं ट्रीट करतो, आपोआप तुमची मेंटल स्टेट वेगळ्या मोडवर किंवा चांगल्या स्टेटवर यायला सुरुवात होते. ग्रेट. तुम्ही आत्ता बोलताना म्हटलात की काही मुलं ॲडिक्टेड असतात मोबाईलसाठी, बट ॲडिक्शन हे फक्त मोबाईलचं नसतं. येस. काही लोक ॲडिक्शन असतात मोबाईलचे, काही ॲडिक्टेड असतात काही पदार्थांचे, बरोबर. तर हे प्रमाण आजकाल खूप वाढतं आहे. आणि ॲडिक्शनवरती काही उपचार, काही इलाज याच्यावरती आहे का? हां, नक्कीच. मला सांगायला आवडेल की एक जिव्हाळा सोशल फाउंडेशन म्हणून संस्था आहे, त्यांच्याबरोबर मी जोडलेली आहे. हे मेनली ॲडिक्शनसाठीच काम करतात आणि तिथे जवळजवळ 85 ते 90 पेशंट आहेत. त्यांचे दर महिन्यातनं 4 सेशन्स मी घेते. तर वेगवेगळे सबस्टन्स आता लोक यूज करतात ॲज अ ॲडिक्शन म्हणून. पण आता फोनचं असू शकतं ॲडिक्शन, लोकांना पॉर्नचं ॲडिक्शन आहे, ओके, अल्कोहोलचं आहे, वेगवेगळ्या गोष्टींचं. तर हे सगळं आपण ट्रीट करतो किंवा ह्याच्यात बराच प्रमाणात फरक येतो. प्राणिक हिलिंगमध्ये खास आमच्याकडे प्रोटोकॉल्स आहेत. क्रेविंग थॉट्सला कंट्रोल करतो. मुलांचं जे तरुण वयात मुलं असतात तेव्हा त्यांना त्यांची एनर्जी किंवा हार्मोन्समुळे त्यांना जे क्रेविंग थॉट्स असतात टुवर्ड्स
पॉर्न्स मूवी बघणं असू दे किंवा त्यांचे सेक्शुअल नीड्स खूप जास्त असतात, तर हे सुद्धा सगळं आपण प्राणिक हिलिंगनी कंट्रोल करू शकतो, स्टेबल करू शकतो. असं आपण ॲडिक्शननं खूप छान. एखादी पद्धत मला सांगू शकाल का, की ही गोष्ट जर कराल तर तुम्हाला रिलीफ मिळेल किंवा एखादं ॲडिक्शन तुमचं दूर होऊ शकतं? हे बघ, सोलार प्लेक्सिस जे चक्र असतं आपलं, तर ॲडिक्शन जे असतं ते त्याच्याशी रिलेटेड असतं. दुसरी गोष्ट, त्यांच्या काही हे बघ, कुठलीही व्यक्ती जेव्हा ॲडिक्शन सुरू करतो, मग ते अल्कोहोल असू दे किंवा कुठलेही सबस्टेन्स असू दे, तर आयदर तरी आवडते, आनंद मिळते म्हणून सुरू केलेलं असतं किंवा कुठला तरी पेन त्याच्या मनामध्ये असतो. तर दुःखामध्ये सुरू केले तू का आनंदाने सुरू केले, हे रिझन आपण काढतो. ती गोष्ट जर का आपण त्यांच्या सिस्टममधून सेल्युलर हिलिंगवरनं काढली, ओके, आणि त्याचे क्रेविंग थॉट्स सोलर प्लेक्सिसमधनं आपण त्याच्यावर काम केलं तर डेफिनेटली ॲडिक्शनमध्ये फरक पडतो. आता माझे मित्र आहेत काही, सपोज मी कोणाचं नाव नाही घेणार, पण त्यांना आवडतं, ड्रिंक करायला आवडतं किंवा वाईप करतात, आजकाल म्हणतात वाईप करतात, क्लबमध्ये जातात, वाईप करायला आवडतं किंवा विकेंड येतो, अगोदरच प्लॅन करतात की अरे विकेंड येतोय, सो आपण काहीतरी प्लॅन करायला पाहिजे. सो या गोष्टींना कसं मॅनेज करता येतं? हे बघा, आता इथं मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपण हा विषय घेतला नाही, ह्याच्याने कुठल्या कुठल्या गोष्टीने आपला ऑरा इम्पॅक्ट होतो किंवा वीक होतो. मी सांगेल की तुम्हाला जर आयुष्यामध्ये गुड फॉर्च्यून अट्रॅक्ट करायचे, चांगलं आयुष्यामध्ये संधी पाहिजे, लोक पाहिजे, अपॉर्च्युनिटी पाहिजे, तर तुम्हाला तुमचा ऑरा स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे. ऑरा इज लाईक अ कवच, आपल्यासाठी ते कवच आहे. आता इथे मला सांगेल, तुम्ही जेवढं ॲडिक्शन कराल तेवढा तुमचा ऑरा वीक होतो. ठीक आहे, पहिली गोष्ट तर हा ड्रॉबॅक आहे. दुसरी गोष्ट, त्यांना त्यांच्यावर हेच काम करावं लागणार, त्यांची इच्छा पाहिजे की आम्हाला हे सोडवायचं आहे. तर एक्स्ट्रीम लेवलला कधी कधी आम्ही नातेवाईकांची मदत घेऊन पण हे काम करतो. पण क्रेविंग थॉट्सवर तुम्हाला काम करायला पाहिजे. आणि आपलं आजचं जे जनरेशन आहे त्याचं डेफिनेशन एन्जॉय करायचं खूप वेगळं आहे, तर ते सुद्धा जमलं तर थोडंसं बदलायला हवं असं मला वाटतं. बरोबर. तर मॅम, तुम्ही आत्ता बोलताना बोललात की पॉर्न ॲडिक्शन, आणि हे आजकाल खूप वाढतं आहे. सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, डेटा खूप इझिली अवेलेबल आहे, मोबाईल इझिली अवेलेबल आहे, आणि पॉर्नचे ॲडिक्टेड म्हणजे लहान लहान मुलं देखील ॲडिक्ट होत आहेत. आणि मी म्हणेल की मुलंही ॲडिक्ट होत आहेत आणि मुलीही ॲडिक्ट होत आहेत आजकाल, बरोबर. सो यावरती काय उपाय आहेत आणि याला आपण कसं कंट्रोल करू शकतो? खूप छान प्रश्न आहे हा, ज्वलंत समस्या आहे. आता सोशल मीडियावर वगैरे आपण पाहतो की सगळीकडे हेच चाललेलं आहे. तर मला हे सांगायला आवडेल की हे बघ, प्रत्येक एनर्जी आपल्या चक्राचं फंक्शन आपल्या बॉडीसाठी आणि आपल्या प्रोग्रेससाठी गरजेचं आहे. सेक्स चक्रामध्ये आपली क्रिएटिव्हिटी आणि आपलं एक चांगल्या प्रकारची एनर्जी पण असते. पण जेव्हा तुम्ही त्याला एक्सेसिव्ह यूज करताय किंवा त्या गोष्टींना चुकीच्या पद्धतीने, त्याला आपण लस्ट एनर्जी म्हणतो, तसं जर केलं तर तुम्ही त्या चक्राचं फंक्शन बिघडवताय पूर्णपणे. आणि त्याला आपण खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट करू शकतो. त्याची एक्सेसिव्ह एनर्जी डिसीज एनर्जी आहे किंवा ते अशुद्ध एनर्जीमुळे तुम्हाला हे चुकीच्या पद्धतीने ही एनर्जी रिलीज करण्याची जी अर्ज होते ती आपण कंट्रोल करू शकतो. ओके, ग्रेट. हां. तर मॅम, आजकाल आयुष्यामध्ये खूप सारे सक्सेस मिळवून देखील करिअरमध्ये सक्सेस आहे, जॉबमध्ये सक्सेस आहे किंवा रिलेशनशिपमध्ये सक्सेस आहे, तरी देखील रात्री झोप लागत नाही लोकांना. तर याच्यावरती काही टेक्निक आहे का? टेक्निकच्या ते आपण एक गोष्ट मी डिस्कस करायला मला आवडेल की इंडिया जर आपण पाहिलं तर पूर्ण जगामध्ये हॅपीनेस इंडेक्सचा जर का आपण अभ्यास केला तर जवळजवळ 118व्या नंबरवर आहे. बरं. म्हणजे जर का आपण आपल्या पूर्ण इंडियाचा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस, म्हणजे सर्व ही पण एक एनर्जीच असते, कलेक्टिव्हली जर का चेतनेचा विचार केला तर आपल्याला आनंदी राहायला जमत नाही. बरं. काय कारण आहे? तर कारण आपण दिवसभरामध्ये नाही, पूर्ण आयुष्यभर छोट्या मोठ्या अशा खूप नकारात्मक भावना, मग कोणाचा राग असेल, द्वेष असेल, कोणी दिलेला हर्ट असेल, कोणी आपल्याला दुखावलं असेल किंवा स्ट्रेस, अशा खूप नकारात्मक भावना आपल्या सिस्टममध्ये स्टोअर करतो. आणि मला हे सांगायला आवडेल की वी आर द कंटेनर ऑफ एनर्जी. आपली जी बॉडी आहे किंवा आपला पूर्ण जे सिस्टम आहे विथ ऑरा अँड बॉडी, हे एक एनर्जी कंटेनरसारखं आहे. आणि जेवढं तुम्ही नकारात्मक भावना तुमच्या आतमध्ये ठेवाल तेवढं तुम्हाला फिलिंग ऑफ फुलफिलमेंट नाही आहे, अबंडन्सचं फिलिंग नाही. व्हॉट इज अबंडन्स? अबंडन्स मीन्स फॉर मी इट्स मोर दॅन सफिशियंट.
म्हणजे लोकांकडे करोडो रुपये आहेत तरी ते आनंदी नाही आहे, जे समाधान असतं. आपल्या ग्रंथांमध्ये पण म्हटलेलं आहे बघ, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. का म्हटलं आहे बरं आपल्या असं ग्रंथांनी पण, की जे पण तुमच्याकडे आहे, एखादा शेतकरी बघ त्याच्या अकाउंटमध्ये 10,000 असतात पण तो असा छान आनंदी असतो, रिलॅक्स असतो. तर पैशाशी हॅपीनेस जोडलेला नाहीच आहे. तर हे तुमचं स्टेट, जेवढं तुम्ही लाईट व्हाल, कशापासून लाईट, हलकं कशापासून व्हायचं आपल्याला, ह्या सगळ्या नकारात्मक भावनांपासून, तेवढं तुम्ही पॅराशूट बनणार. कशासाठी? सक्सेस, हॅपीनेस, जॉय आणि एनलायटनमेंट. एनलायटन म्हणजे गौतम बुद्धांची फ्रिक्वेन्सी आहे ती. तिथं आपण नाही जायचं, ठीक आहे, कठीण आहे, पण आपण जॉय आणि पीसफुल तर राहू शकतो. जेवढं तुम्ही बॅगेज ठेवणार स्वतःमध्ये साठवून, तेवढं ते तुम्हाला खाली आणणार आणि तुम्हाला लाईफमध्ये सेन्स नाही वाटणार. आणि हे सिक्रेट आहे आणि हेच सायन्स मी लोकांना शिकवते, त्यांच्याकडनं सगळं करून घेते, लोअर इमोशन्सपासून त्यांना फ्रीडम देते आणि म्हणून ते एक हॅपी आणि खूप छान लाईफ जगायला सुरुवात करतात. ओके, सगळेच सांगतात मॅम की हॅपी राहा, आनंदी राहा, दुसऱ्यांना आनंदी ठेवा. पण मला अशा काही टेक्निक तुम्ही सांगू शकाल का की 10 मिनिटामध्ये मी हॅपीनेस अट्रॅक्ट करेल किंवा मी आनंदी राहील आणि बाकीच्यांनाही आनंदी ठेवू शकेल? डेफिनेटली. पण त्याच्या आधी मला एक छोटंसं एक थॉट मला शेअर करायचं आहे. बघा, आपण माणसं आहे ना, ती पैशांसाठी गाडी घ्यायची आहे, गाड्या घ्यायच्या आहेत, घरं घ्यायची आहेत, पैसे खूप कमवायचे, ह्याच्यासाठी रात्रंदिवस धडपड करत असतो. सगळ्यांचं दुःखाचं रूट कॉज हेच आहे, तू पण नोटीस कर, ठीक आहे. पण जे आपल्याबरोबर खरंच जाणार आहे, दॅट इज गुड कर्मा. बरोबर. तुम्ही काय जगले, दुसऱ्यांसाठी तुम्ही काय कॉन्ट्रीब्यूट केलं, ह्याच्यासाठी आपण शून्य प्रयत्न करत असतो. वर घेऊन जाणार आहे का तुमच्या गाड्या बंगले? नाही. तुम्ही कसं लाईफ जगले ना, हे खूप खूप मॅटर करतं. पण आपण हे पूर्णपणे विसरून जातो. तर 10 मिनटासाठी मी तुम्हाला खूप छान टेक्निक, 10 मिनटात होईल अशा टेक्निक सांगते. त्यातली माझी सगळ्यात आवडती टेक्निक जी आहे, किंवा माझा तो रूल आहे, की आदल्या दिवशी जे माझ्या आयुष्यात काही होऊ दे, कोणाशी माझं काही, कोणावर मी चिडली असेल, कोणाची काही अनबन झाली असेल, काही, मी दुसऱ्या दिवशी ते माझ्या आयुष्यात आणत नाही. नवीन फ्रेश डे सुरू करते. तसं पॅटर्न तुम्ही अनुभवायला सुरुवात करा. हे पॅटर्न सुरू करताना मी आदल्या दिवशी रात्री झोपताना दिवसभरात ज्यांच्याशी पण माझं काही इनकम्प्लीशन असेल त्यांना माफ, कट, बिकॉज एनर्जी कॉर्ड्स आपल्या आणि त्या व्यक्तीमध्ये, त्या घटनेमध्ये असतात. इमॅजिन करायचं की एक तार आपल्यामध्ये जोडलेली आहे. कट, फॉरगेट अँड फॉरगिव्ह, हा माझा मंत्र आहे. आपल्याला त्यांच्याशी अनवॉन्टेड, अनऑथोराईज जे पण काही नको ते गोष्टी कनेक्ट झाल्या आहेत त्या कट करायच्या आहेत. शांतपणे सगळं विसरायला सांगायचं स्वतःच्या माइंडला आणि त्यांना माफ करून टाकायचं. दुसरं मेजर टेक्निक आपण ह्याला म्हणू, जे मी अप्लाय करते, हे बघ, कसं असतं, आपल्या लाईफमध्ये इव्हेंट्स होतात, घटना घडतात, पण त्या घटना ना ॲक्च्युली एवढ्या वाईट नसतात जसं ज्या अर्थाने आपण त्यांच्याकडे बघतो. जे मीनिंग आपण त्याला देऊ तेवढी ती गोष्ट आपल्यासाठी त्रासदायक ठरते. म्हणजे मला असं म्हणायला आवडेल की द प्रॉब्लेम इज नॉट द प्रॉब्लेम, द वे यू लुक ॲट द प्रॉब्लेम इज द प्रॉब्लेम. म्हणजे साधं घरामध्ये सासूसुनेंना किती क्षुल्लक गोष्टींवरनं तक्रारी करत असतात आणि त्याच्यावरनं एवढी भांडणं आणि घरातल्या सगळ्या लोकांचा मेंटली पूर्ण स्ट्रेस एवढा वाढवून ठेवलेला, राईट. किंवा मुलांच्या आणि पालकांमधले मतभेद असू दे, असे बऱ्याच गोष्टी आहेत. तर तुम्ही त्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघा. आणि सायकोलॉजीचं हे खूप छान वाक्य आहे, एव्हरीथिंग इज अ मॅटर ऑफ माइंड, एव्हरीथिंग इज अ मॅटर ऑफ माइंड, इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. मानलं तर सगळे, नाही म्हणलं तर काहीच नाही. आणि जेव्हा तुम्हाला हे कळेल की ह्या भावनांचा आणि ह्या इमोशनचा माझ्या शरीरावर, माझ्या बॉडीवर, एनर्जीवर इतका घाणेरडा परिणाम होतो आहे, तुम्ही का उगाच कारण नसताना एवढं माइंड करताय. बरोबर, गॉट इट. आणि मी मान्य करते की आपण खूप प्रयत्न केला तरी आपल्या सराउंडिंगमुळे, हा स्ट्रेसफुल लाईफ आहे आपली, दिवसभराचं जे दिनचर्या आहे त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस येतो किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या ओरावर येतात. तर रोज आपल्या बाथरूममध्ये तुम्ही मीठ आणि थोडीशी कॉफी ठेवायची सवय ठेवा. एक अर्धी पाऊण बादली त्यात चिमूटभर कॉफी आणि 1 किंवा 2 मूठ मीठ टाका त्याच्यामध्ये आणि पहिले त्याने आंघोळ करा आणि त्याच्यानंतर तुम्ही कितीही छान आंघोळ करू शकता स्वच्छ पाण्याने. तर ही टेक्निक जर तुम्ही रोज केलीत तर बरीचशी तुम्हाला ओरामधनं नकारात्मक एनर्जी रोजच्या
डे टू डे लाईफमधली वॉश होताना म्हणजे अनुभव येईल. तर ही पण एक खूप छान टेक्निक मी तुम्हाला सांगते. ग्रेट. मॅम, तुम्ही तुमच्या गुगल रिव्ह्यूजमध्ये अबंडन्स कोच किंवा तुमच्या वेबसाईटवरती देखील हे लिहिलेलं आहे की अबंडन्स कोच म्हणून तुम्ही काम करता. तर हे नेमकं काय आहे आणि यातून तुम्ही कशाप्रकारे समाजाला हेल्प करतायत? खूप छान प्रश्न परत एकदा विचारला आहेस तू. हे बघ, अबंडन्सचं डेफिनेशन मी आता थोडंसं माझ्यासाठी काय आहे ते मी सांगितलं की इट्स फीलिंग ऑफ मोर दॅन सफिशियंट इन हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप. सगळं आपल्याकडे छान आहे असं जेव्हा आपल्याला फीलिंग सुरू असतं किंवा आपण असतो तर आपल्याकडे अजून येतं, अट्रॅक्ट होत राहतं. ठीक आहे. तर हेच माझं फोकस ठेवून मी एक कंप्लीट डिझाईन प्रोग्राम बनवलेला आहे. जेव्हा पण माझ्याकडे क्लायंट्स येतात की मॅम आम्हाला अबंडन्स कोचिंग हवं आहे, तर तेव्हा मी हे स्पेशल पॅकेज किंवा स्पेशल प्रोग्राम त्यांच्यासाठी आहे. त्याच्यात आपण सगळ्यात पहिल्यांदा त्यांची एनर्जी बॉडी स्कॅन करतो. त्याच्यासाठी आम्ही ॲज अ प्राणिक हिलर काही टेक्निक शिकलेलं असतो त्या पण वापरतो, ॲज वेल ॲज आपल्याकडे सायंटिफिकली प्रूव्हन सॉफ्टवेअर्स आहेत. ओके. ज्याच्यामध्ये आपला चक्रा, इवन तुझ्या प्रत्येक ऑर्गॅन्सची एनर्जीज आपण मॅप करू शकतो. ते पण सॉफ्टवेअर आपल्याशी सोलफुल हिलिंगबरोबर टायअप आहेत. दुसरी गोष्ट, एकदा एनर्जी डायग्नोज केल्यानंतर आपण आयुष्यात आनंद का फील नाही करू शकत आहे किंवा आपण का अचीव नाही करू शकत, तर आपल्या काही मानसिक धारणा झालेल्या असतात लहानपणापासून, जे आपण ऐकतो, विश्वास ठेवतो, बोलतो त्याच्यामुळे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आपण ॲक्शन्स घेत नाही आहे की आपल्याकडे एनर्जी ब्लॉक्स क्रिएट झालेले असतात. तर त्या लिमिटिंग बिलीफ ज्या तुमच्या आहेत त्याला आपण चॅलेंज करून त्याला रिवायर करतो आणि एम्पॉवरिंग बिलिंगमध्ये आपण त्याच्यावर काम करतो. आणि हे सगळं काम करत असताना इमोशन्सचा पार्ट किंवा इमोशनल ब्लॉकेजेस खूप असतात आपल्या बॉडीमध्ये, ते मी खूप पॉवरफुली जे माझं सायन्स किंवा काम करणारं जे माझं टेक्निक आहे ते आहे सेल्युलर आणि DNA हिलिंग. ते वापरून मी हे काम करते. आणि हे एनर्जी ब्लॉकेज जे आपण रिलीज करतो त्याच्यानंतर आपण तुमचं जे माइंड असतं त्याला रिप्रोग्रॅम करतो. मग काही रिच्युअल्स, प्रॅक्टिसेस, त्याच्यासाठी मी तुम्हाला अकाउंट होल्ड म्हणजे मी तुमचं पूर्ण कोचिंग करत असते आणि हळूहळू तुमच्या एनर्जीमध्ये शिफ्ट व्हायला सुरुवात होते. आता हे सगळं का करायचं? कारण आपण बालपणापासून आपल्या आतमध्ये काही दृढ विश्वास तयार झालेले असतात की हे असंच आहे, मी पाहिले, मी फील केले. मग कधीकधी बाहेरची परिस्थिती, मग तुम्ही घर बदललं आहे, जागा बदलली आहे, आता तुमच्याकडे चांगलं पॅकेज आहे, तरीसुद्धा तुम्ही त्याच विश्वासात जगत असता, तर तुमचं लाईफ कसं चेंज होणार? तर इतक्या रूट कॉजपासून आपण ह्या कंप्लीट पॅकेजमध्ये काम करतो आणि हळूहळू तुमची एनर्जी अलाईन व्हायला लागते युनिवर्सबरोबर. फ्रिक्वेन्सी तुमची चेंज होते, तुम्ही एक हायर फ्रिक्वेन्सीकडे वळता ज्याच्यामध्ये तुम्हाला जॉय, पीसफुल असं वाटायला लागतं आणि 100% लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस यायला लागतात. ग्रेट, ग्रेट. मॅम, हे जे तुम्ही सांगताय याच्यामध्ये मलाच खूप इंटरेस्ट आला आहे. म्हणजे जे काही हिलिंग आहे, ज्या काही एनर्जी आहेत, तर सामान्य माणसाला किंवा जर मला जर शिकायचं असेल तर मी कसं शिकू शकतो? खूप छान प्रश्न आहे हा. मी सर्व प्रेक्षकांना आवाहन करेल की जर का तुम्ही हे सायन्स शिकले आणि तुम्ही स्वतःचे प्रॉब्लेम, स्वतःचे नातेवाईक, फॅमिलीमध्ये जर का हे सायन्स अप्लाय करायला लागले तर तुमचं लाईफ खरंच खूप वेगळ्या लेवलवर जाईल. तर डेफिनेटली सोलफुल हिलिंग असोसिएट आहे ट्रेनरबरोबर विथ सर्टिफिकेशन. तुम्हाला हे कोर्सेस मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या लँग्वेजमध्ये शिकायला मिळतील. आणि नक्कीच तुम्हाला जर काही इंटरेस्ट असेल हे शिकण्यामध्ये तर प्लीज तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा कोर्स जो आहे प्राणिक हिलिंगचे फक्त 2 दिवसामध्ये तुम्ही सॅटर्डे, संडे जगाच्या कुठल्याही पाठीवर गेले तरी तुम्हाला ह्या 2 दिवसामध्ये कोर्स शिकता येतो. आणि वर्ल्डमध्ये बऱ्याचशा कंट्रीमध्ये प्राणिक हिलिंग प्रॅक्टिस केलं जातं. ग्रेट, ग्रेट. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. तुमचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल आणि ज्यांना मॅमला कॉन्टॅक्ट करायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये नंबर जो असेल त्याच्यावरती कॉल करून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही देखील या गोष्टी शिकू शकता.